सिस्टममध्ये आपण वर्षभराचे कार्यक्रम बघितले आणि मॅडम आणि सर लोकांचे इतके फ्रेंडली तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत. मुळात म्हणजे आशा मॅडम कधी तुम्ही काही सांगा. तुमचा हा लास्ट डे नसून तुमचा हा फर्स्ट डे आहे मी तरी म्हणेल. आणि जीवनात जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपले आई वडील जे आहेत ना त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच तुम्हाला जेही तुम्ही कार्य करणार ज्या फील्डमध्ये उतरणार त्यांचं स्वप्न पुरे होईल, ते आपल्याला प्राऊड फील करतील. अशा पद्धतीने तुमचं जीवन जगा तुम्ही खरोखर लाईफमध्ये सक्सेसफुल होणार. कदाचित 1 वर्ष थांबणार म्हणून अजून त्यांना फेअरवेल पार्टीमध्ये इंटरेस्ट घेतला नाही. तर ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी सिस्टर इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस त्यांचे चेहरे आणि आता 3 वर्ष पूर्ण करून डिग्री प्राप्त करून जेव्हा बाहेर पडणार त्यावेळेचे चेहरे दोघांमध्ये बराचसा डिफरन्स आढळतोय. खरी कॉलेज लाईफ काय असते हे या 3 वर्षाच्या कालावधीत आपल्याला शिकायला मिळतं. आणि या 3 वर्षाच्या कालावधीत आपल्यासोबत जे मित्र मैत्रिणी किंवा प्राध्यापक जे भेटलेले असतात ते आयुष्यभर आपल्याला लक्षात राहतात. काही आम्ही सुद्धा आज जे गेट टुगेदर करतो तर ते कॉलेज जीवनातल्या मित्रांसोबतच करतो. क्वचित असे असतात की जे स्कूल जीवनातल्या मित्रांसोबत. मी सिस्टर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च इथं वर्ष 2022 ते 2025 पर्यंत माझे डिग्री ग्रॅज्युएशन PCA कंप्लीट केलं. तर ह्या जर्नीमध्ये मला म्हणजे शिक्षकांचं खूप असं अनमोल असं मार्गदर्शन लाभलं, जे की आपण बघतो बाहेरच्या कॉलेजेसमध्ये एवढं गायडन्स भेटत नाही. कॉलेज जरी लहान असलं तरी पण मला कोणत्याही गोष्टीची कमी इथं भासली नाही. आधीपासूनच म्हणजे फर्स्ट सेमिस्टरपासून अनमोल असे मार्गदर्शन, स्पेशल थँक्स टू एच पाटील सरांचंच मला खूप मोठं अनमोल असं मार्गदर्शन लाभलं. तसेच रवी सर, विस्पुते सरांनी सुद्धा खूप अनमोल असं मार्गदर्शन केलं. आशा मॅडम आणि फर्स्ट सेमिस्टरपासून म्हटलं तर मला आधी खूप काही अवघड वाटलं होतं, खूप अडचणी आल्या. पण नेहमी कन्सिस्टन्सी असल्यामुळे मला ते हळूहळू इझी वाटायला लागलं. आणि काय नाही की म्हणजे काही एवढं हार्ड नाही. आता वाटतंय की BCA खूप इझी होतं, म्हणजे BCA सारखी इझी डिग्री मला कोणती वाटली नाही. सो आज मला थोडं का असे ना प्राऊड फील होत आहे. बट माझं काही फायनल सक्सेस नाही. इट्स जस्ट माय बिगिनिंग टू द वे ऑफ सक्सेस. थँक्यू. मी आता शिरपूर येथे आर्ट्स IMRD ते MCA कंप्लीट करते. पुढे माझं करिअर मला IT मध्येच करायचं आहे आणि चांगल्या असं MNC कंपनीमध्ये वेल रेप्युटेड जॉब घेऊन पुढे असं स्वतःला सिद्ध